जवळपास प्रत्येक घरात असंच होतं, की आई कळत नकळत आपल्याच मुलांवर चिडते, ओरडते, रागावते. इतकी प्रचंड संतापते, की मुलांनाच कळायचं बंद होतं, की हे आमच्यावर का चिडली आहे. कधी-कधी चूक मुलांची नसते, पण आई मुलांवरच ओरडते, चिडते, संतापते. तुम्ही सुद्धा मुलांवर ओरडता का? आणि हो, नंतर मात्र काही वेळानं आईलाच वाईट वाटतं आणि मग ती एकटीच रडायला लागते, की मी माझ्या मुलांना का मारलं? मी माझ्याच मुलांवर का ओरडले? मी का रागवले त्यांना? त्यांची काय चूक होती? आणि मग स्वतःला खूप गिल्ट वाटून, खूप अपराधीपणा आईला वाटायला लागतो. बहुतेक वेळा आई म्हणते, "मला मुलांवर ओरडायचंच नसतं, पण थकवा येतो, ताण येतो, सगळ्यांच्या अपेक्षा माझ्यावरच असतात आणि सगळं, सगळं, सगळं एकत्र दाटून येतं आणि मग त्याचा राग मुलांवर निघतो. त्याचं मग गिल्ट वाटायला लागतं. आईला अपराधीपणा वाटायला लागतो आणि मग आई स्वतःवरच राग काढते, स्वतःवरच चिडचिड करते, रडते, जेवत नाही, खात नाही, उदास अशी राहते आणि याचा कळत नकळत आईच्या मनावरती, आईच्या शरीरावरती सुद्धा परिणाम होतो. खरं तर आई वाईट नाहीये, पण आई थकलेली असते. अनेकांच्या अपेक्षांनी ती वाकलेली असते. तिने केलेल्या प्रयत्नांना, तिने केलेल्या अनेक गोष्टींना तिला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नसतो. तिनं केलेल्या कामाची कुणाला किंमत वाटत नसते आणि जेव्हा तिच्या मनाचा हा असा अपेक्षाभंग होत असतो, तेव्हा वड्याचं तेल वांग्यावर काढत असताना हे वांगं आपल्या हक्काचंच ती निवडते, अर्थात आपल्याच मुलांवरती चिडते, रागवते. पण यामुळं होतं काय? सतत ओरडल्यामुळं मुलांच्या मनात आईबद्दल राग निर्माण होतो. मुलं घाबरतात, मुलं बोलणं बंद करतात किंवा बऱ्याचदा मुलं अधिकच हट्टी होतात. मुलांचं सुद्धा आईची मानसिकता समजून घेण्याचं हे वय नसतं. त्यामुळं त्यांना फक्त आपली आई ओरडते एवढंच दिसतं. मग आता जेव्हा तुम्हाला ओरडावंसं वाटेल, तेव्हा असं करा. 10 सेकंद थांबा. शांत रहा. आपल्याच मुलांवरती बोलून शब्दांचे ओरखडे काढून स्वतःला परत त्रास करून घेण्यापेक्षा हे वागणं मला दुखावतं, असं म्हणून शांत राहा. "आई नो, तुम्ही ओरडता म्हणून तुम्ही वाईट नाही, तर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही, तर मात्र आतून तुटता." तुम्हाला सुद्धा ओरडल्यावर गिल्ट वाटतं का? तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांवर राग काढल्यामुळं वाईट वाटतं का? तर इथून पुढं रागवण्यापूर्वी 5 मिनिट शांत बसा. राग आल्यानंतर आपल्याच लेकराला घट्ट मिठी मारा. त्याला जवळ घ्या. ती सुरक्षित भावना तुमच्या मनातल्या रागाला नक्कीच शांत करेल. विशेषतः तेव्हा, जेव्हा चूक मुलाची नसते, पण घरात काहीतरी घडल्याचा राग आपण आपल्या मुलांवर काढणार हे कुठेतरी आतून माहीत असतं तेव्हा. तेव्हा नक्कीच मुलांच्या मनावर ओरखडे उठणार नाहीत. तुम्हाला गिल्ट वाटणार नाही. तुमचं आरोग्य ढासळणार नाही. उलट मुलं तुमच्या बाजूनं सक्षम होतील. या व्हिडिओत मांडलेले हे विचार तुम्हाला कसे वाटले? मला कमेंट करून नक्की कळवा, की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांवर राग आला, की तुमच्या मुलांवर तुम्ही राग काढता का? भेटूया अशाच पॅरेंटिंग, सोशल, मोटिव्हेशनल आणि स्टोरी टेलिंगबद्दलच्या पुढच्या व्हिडिओत आपल्याच विनया कुलकर्णी चॅनलवर.